कम ऑन जानू, किस मी. आता तो डेस्परेट होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता की मॉमने त्याला आवाज दिला, अमित. पण मॉमचा आवाज ऐकून मात्र तो गडबडला आणि तिच्यापासून दूर झाला. तर खरंच त्याच्यासमोर मॉम उभी होती. त्याने एकदा जानूकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे डोळे बारीक करून रागाने पाहत होती. मग त्याने मॉमकडे पाहिलं तर मॉम तोंडावर हात ठेवून हसत होत्या. आणि तो मात्र आता पूर्णपणे ओशाळला होता बिचारा. आता पुढे, मॉम तू इथे? डॅड आणि तू तर बाहेर जाणार होतात ना? अमित एकदा मॉमकडे तर एकदा जानूकडे गोंधळून पाहून बोलत होता. बिचारा नजर देऊ शकत नव्हता मॉमला, पूर्णपणे ओशाळला होता. हो, बाहेरच चाललोय आम्ही. पण बरं झालं मी माझी पर्स इथेच विसरले होते, तीच घ्यायला आले. म्हणून मला दिसलं. किती त्रास देतोस रे तू आमच्या जानूला. इथेच इतका त्रास देतोयस तर बेडरूममध्ये किती देत असशील, मॉम खट्ट्यापणे बोलल्या. पण मॉमचं ऐकून इथे अमितला मात्र कुठे लपून बसू की काय असं झालं होतं. आणि जानू, ती तर लाजून पाणी पाणी झाली होती. बिच्चारी ह्या तिच्या अतिरोमॅन्टिक नवऱ्यामुळे तिला काय काय बघावं लागत होतं. ती दोघांचीही नजर चुकवून तिथून पळूनच गेली. मॉम मी पण जातो, मला फ्रेश व्हायचंय. बिचारा अमित खाली मान घालून तिथून सटकू लागला. त्याला पण भयंकर लाज वाटत होती आता. पण मॉमने मागूनच त्याचा हात पकडला. अरे थांब, मी जातच आहे आता. मग किचन तुमचंच आहे, करा किती रोमांस करायचा आहे तो, मॉम हसत हसतच बोलल्या. पण अमित मात्र मॉमच्या हातातून हात सोडवून नजर खाली ठेवूनच बोलला, मॉम प्लीज सोड मला. तो इतका ब्लश होत होता की त्याला नजर वर करून पाहणं पण मुश्किल झालं होतं. शेवटी तो मॉमचा हात झटकून तिथून पळून गेला. बाय मॉम, एन्जॉय युअर पार्टी, तो बोलला आणि मागे वळून न बघताच तिथून निघून गेला. मॉम मात्र त्याला तसं पाहून हसू लागल्या. वेडाच आहे. खुश राहा बाळांनो, तुम्हा दोघांना कोणाची नजर ना लागू. त्यांना इतकं खुश पाहून मॉम डोळ्यांच्या कडा पुसत स्वतःशीच बोलल्या आणि मग निघून गेल्या. इथे अमित वर त्यांच्या बेडरूममध्ये आला. त्याने पाहिलं तर जानू बाल्कनीमध्ये उभी होती. तो तसाच बाल्कनीमध्ये गेला. त्याला माहीत होतं मॅडम आता नक्कीच बरसणार त्याच्यावर. आणि झालंही तसंच. जानू डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती. तसा तो वरमला. बास ना जानू, आता किती ते नजरेचे बाण चालवणार आहेस. आय एम सॉरी ना, तो क्यूट फेस करत बोलला. मीत, तुम्ही ना नेहमी असंच काही ना काही करता आणि मग सगळ्यांसमोर मला खूप लाज वाटते, जानू बोलली. अगं सगळ्यांसमोर काय, मॉमच होती ना, तो बोलला. वा, म्हणे मॉमच होती. माझ्या सासूबाई आहेत त्या. तुम्हाला काहीच कसं कळत नाही, त्यांच्यासमोर असं रोमांस करताना, जानू आता ओठ बाहेर काढत बोलली. इट्स ओके जानू, मॉम कधी तुझ्याशी सासू बनून वागली आहे. ती आपल्या दोघांनाही सारखंच प्रेम करते, तो बोलला. आय नो मीत, पण असं त्यांच्यासमोर रोमांस, ती पुढे काही बोलणार त्याच्या आधीच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. डोंट वरी जान, मॉम मस्करी करत होती. मला माहीत आहे आपल्या दोघांना इतकं खुश बघून ती पण नक्कीच आतून खूप खुश झाली असणार. माझी मॉम आहे ती, मी ओळखतो तिला, अमित बोलला. जानूने एक सुस्कारा सोडला. तरी जानू विचारच करत होती. जास्त विचार नको करूस जान, आज आपण दोघंच आहोत घरी. काहीतरी स्पेशल करूया, बाहेर जाऊयात का जेवायला, त्याने तिला जवळ घेत विचारलं. नाही नको मीत, जेवण रेडी आहे आपलं, बाहेर नको जाऊयात, ती बोलली. बरं ठीक आहे, मग जेवल्यानंतर लॉंग ड्राईव्हला जाऊयात, चालेल, त्याने विचारलं. हो चालेल, ती पण खुश होत बोलली. पण आता लवकर फ्रेश व्हा आणि या खाली. कॉफी घेणार का, तिने विचारलं. नको, आता डायरेक्ट डिनरच करूयात, असंही उशीरच झालाय, तो बोलला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. तशी जानूसुद्धा खाली गेली आणि ती डायनिंग टेबलवर दोघांसाठी डिनर लावू लागली. आता दोघांचंही जेवण आटोपलं होतं आणि रेडी होऊन दोघेही बाहेर आले. अमितने त्याची गाडी काढली, मग जानूसुद्धा गाडीत बसली आणि त्याने गाडी सुसाट पळवली. मीत, तुम्ही अर्णवशी बोललात का, कधीपासून तिच्या मनात असणारा प्रश्न एकदाचा विचारून टाकला तिने. तो ऑफिसमधून आला होता तेव्हाच तिला विचारायचं होतं.
पण त्याच्या रोमांस करण्यामुळे आता ते राहून गेलं होतं. हो बोललो मी, अमित बोलला. काय बोलला तो? म्हणजे तुम्हाला कळलं का नक्की काय मॅटर आहे? तिने धडधडत्या हृदयाने त्याला विचारलं, कारण तिला मधूसाठी खूप वाईट वाटत होतं. जर खरंच अर्णवचं बाहेर अफेअर असेल तर मधू कशी सहन करणार होती? नाही ते विचार तिच्या मनात येत होते. जानू रिलॅक्स, उद्या तुझ्या मैत्रिणीला फोन कर आणि विचार. आता सगळं सॉर्ट झालेलं आहे, अमित हसून बोलला. तशी जानूच्या चेहऱ्यावर थोडं समाधान झळकलं, पण त्यासोबतच क्युरिओसिटी पण, की नक्की काय झालं होतं हे जाणून घ्यायचं होतं तिला. मीत, तुम्ही सांगा ना मला काय झालं होतं. मी उद्यापर्यंत वाट नाही पाहू शकत, ती चेहरा बारीक करत बोलली. तसा तो हसला आणि मग त्याने तिला जे पण अर्णवसोबत घडलं होतं ते सगळं सांगितलं आणि अमितने त्याची कशी हेल्प केली ते सुद्धा सांगितलं. पण ते सगळं ऐकून इथे जानू मात्र खुदकन हसली. तिला खूप आनंद झाला. एक म्हणजे अर्णवचं कुठेच बाहेर अफेअर नव्हतं आणि दुसरं म्हणजे तिचा मीत. त्याने अर्णवला त्याच्या ह्या संकटातून बाहेर काढलं होतं. तिला तर खूपच अभिमान वाटत होता त्याचा. ओ माय मीत, काय करू मी तुमचं? तुम्ही इतके गोड का आहात? आय लव्ह यू सो मच. ती त्याच्या जवळ सरकत त्याला गच्च पकडून बोलली. तसा तो गालातच हसला. आता जसा आहे तसा तुझाच आहे मी. आय लव्ह यू टू डिअर. तो पण डोळे मिचकावत बोलला. तशी ती पण हसली. आता त्याने गाडी बीचवर आणली होती. दोघेही खाली उतरले. आय वॉन्ट आईस्क्रीम, ती बोलली. तू बस इथेच, मी आईस्क्रीम घेऊन येतो. त्याने उचलून तिला गाडीच्या बोनेटवर बसवलं आणि तो आईस्क्रीम घ्यायला गेला. थोड्या वेळाने तो आईस्क्रीम घेऊन आला. त्याने तिच्यासमोर तिचं फेवरेट आईस्क्रीम धरलं. तुम्ही नाही खाणार? त्याने एकच कँडी आणली होती म्हणून तिने विचारलं. शेअर करूया? त्याने विचारलं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. तिला एकटीलाच आईस्क्रीम खायचं होतं. तसं त्याला हसायलाच आलं. ओके, तू आईस्क्रीम खा, मी तुला खातो, चालेल? तो बोलला. तशी ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. पण त्याने मात्र तिला स्वतःजवळ ओढलं. आता तो तिच्या समोर उभा होता आणि ती बोनेटवर बसली होती. त्यामुळे बरोबर त्याच्या चेहऱ्याच्या जवळ तिचा चेहरा होता. तिने आईस्क्रीमचं रॅपर काढलं आणि ती कँडी एकदा सक करून त्याच्या समोर धरली. तशी त्याने पण ती कँडी चोखली. आता दोघेही आळीपाळीने ती कँडी सक करू लागले. पण थोड्याच वेळात त्याने तिचं टी शर्ट तिच्या खांद्यावरून थोडं खाली सरकवलं आणि तिथे किस केला. त्याचे ओठ आता तिच्या खांद्यावर, मानेवर, गळ्यावर रेंगाळू लागले होते. तसे तिचे श्वास पण जड झाले आणि तिच्या हातातली ती थोडीशी उरलेली कँडी गळून पडली आणि तिचे हात पण आता त्याच्या केसांमधून फिरू लागले. त्याने आता थोडं बाजूला होऊन तिच्या डोळ्यात पाहिलं तर त्याला पण त्याची नशा तिच्या डोळ्यांमध्ये दिसली. पण तो पुढे काही करणार त्याआधीच तिने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागली. शेवटी त्याच्या ओठांवर तिने तिचे ओठ टेकवले आणि स्वतःला शांत केलं. आता दोघेही समाधानी झाले होते. त्याला आवडत होतं त्याच्या जानूने असा पुढाकार घेऊन त्याच्यावर प्रेमाची बरसात केलेली. जसा तो तिच्यासाठी अधीर होतो तशी ती पण त्याच्यासाठी अधीर होते हे पाहून खूपच आनंद होत होता त्याला. निघायचं? त्याने विचारलं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. त्यावर तो हसला. मग काय करायचं? त्याने विचारलं. रोमांस? ती हसून त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलली. आता मात्र त्याला हसायलाच आलं. मघाशी ह्या रोमांससाठीच मॅडमचा फुगा फुगला होता आणि आत्ता मात्र तिला रोमांस करायचा होता. जानू, घरी जाऊन कंटिन्यू करूया आपला रोमांस, चालेल? तो बोलला. तशी ती लाजली आणि उठून गाडीत जाऊन बसली. ह्या मुलीचं ना काहीच कळत नाही. कधी बेधडक सांगते रोमांस करायचा आहे आणि कधी इतकी लाजते की काहीच बोलत नाही. तो स्वतःशीच बोलला आणि गाडीत जाऊन बसला. मग ते निघाले त्यांच्या घराच्या दिशेने. घरी येऊन त्यांनी त्यांचा रोमांस पूर्ण केला आणि मग ते झोपेच्या अधीन गेले. आता 1 आठवडा होऊन गेला होता आणि आज जानूला ऑफिस जॉईन करायचं होतं. तशी ती रेडी झाली होती. तिने छान पिंक कलरची सिल्कची साडी नेसली होती. स्लीवलेस ब्लाऊज, कानात छोटे टॉप्स, गळ्यात तिचं छोटं MJ-वालं मंगळसूत्र आणि मोठं वाट्यांचं मंगळसूत्र, दोन्ही मंगळसूत्र घातले होते तिने.
एका हातात वॉच आणि दुसऱ्या हातात पिंक कलरच्या बँगल्स, ओठांवर पिंक लिपस्टिक, केस मोकळे सोडून वन साईड घेतले होते. तिची पर्स घेतली तिने आणि आता निघणार. तोच अमित आत आला. जानू, झालं की नाही तुझं अजून? तो बोलला, पण बोलता बोलता तसाच थांबला, कारण समोर ती एकदम रेडी होऊन उभी होती. तिला तो पाहतच राहिला. ओ माय गॉड, यू आर लुकिंग स्टनिंग जान, तो बोलला आणि तिच्या जवळ गेला. थँक्यू मीत, ती लाजून खाली मान घालूनच बोलली. निघायचं? तो कधीपासून तसाच तिला बघतच उभा होता म्हणून तीच बोलली. तसं त्याने एकदम क्यूट फेस करून नाहीमध्ये मान हलवली. ती मात्र भुवया उंच करून काय असं विचारत होती त्याला. मग त्याने पटकन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि बाजूला झाला तो. मीत, माझी लिपस्टिक, ती चिडून बोलली. तू ये खाली, मी वाट बघतोय, तो बोलला आणि पळून गेला तिथून. त्याला माहीत होतं आता लिपस्टिक खराब केली म्हणून मॅडम चिडणार, पण तिला इतकं सुंदर समोर बघून त्याला कंट्रोल थोडीच होणार होता. मग तिने पण हसून नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या मागे निघून गेली. आता त्यांची गाडी ऑफिसमध्ये पोहोचली होती. चला मॅडम, ऑफिस आलं, तो बोलला. मीत, आय एम नर्व्हस, ती बोलली. जानू, नर्व्हस काय व्हायचं त्यात? तू मालकीण आहेस ह्या कंपनीची आणि मी पण आहे ना सोबत. डोंट वरी डिअर, तो बोलला. मीत, मी एक एम्प्लॉई म्हणूनच काम करणार आहे इथे, तुम्हाला माहीत आहे ना, ती बोलली. हो ग माझी राणी, माहीत आहे मला. जशी आधी काम करायची तशीच करणार आहेस. झालं? चल मग लवकर, तो बोलला. तशी ती उठली आणि मग ते ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमधल्या काही जणांना माहीत होतं ती अमितची बायको आहे, पण जे नवीन जॉईन झाले होते त्यांना नव्हतं माहीत. आणि तिने अमितला स्वतःचं इंट्रोडक्शन पण करू दिलं नव्हतं कोणाशीच, कारण उगीच सगळेजण तिला ती खूप स्पेशल असल्याची फिलिंग करून देतील, जे तिला अजिबात नको होतं. म्हणून ज्यांना माहीत होतं त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना नव्हतं माहीत की ती अमितची बायको आहे त्यांना स्वतःहून ती सांगणार नव्हती. जेव्हा कळेल तेव्हा कळेल असं म्हणणं होतं तिचं. म्हणून गाडीतून उतरूनही तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने गेला आणि ती मात्र कॉमन लिफ्टने गेली. त्याला असं तिला स्वतःपासून दूर ठेवणं खूपच कठीण जात होतं, पण तिची इच्छा होती म्हणून तो ते सगळं ऐकत होता. लग्नाच्या 7 महिन्यांनी तिने ऑफिस जॉईन केलं होतं, म्हणून जो आधीचा स्टाफ होता तो तिला ओळखत होता. सगळ्यांनी तिला ग्रीट केलं. गौतमी मॅडम आणि प्रीतीने पण येऊन तिला ग्रीट केलं. प्रीतीने तर तिला मिठीच मारली. हे जानू, लुकिंग सो ब्युटिफुल यार, प्रीती बोलली तशी जानू तिला थँक्यू बोलली. जान्हवी, आम्ही तुला खूप मिस केलं, गौतमी मॅडम बोलल्या. मी पण तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या ऑफिसला खूप मिस केलं मॅम, जानू पण बोलली. गुड मॉर्निंग मॅम, रॉनी बोलला. तसं जानूने पण रॉनीला ग्रीट केलं. मॅम प्लीज कम, रॉनी बोलला. तशी ती प्रीती आणि गौतमी मॅमना बाय बोलून त्याच्यासोबत निघून गेली. मॅम तुमचा डेस्क, रॉनी बोलला. जानूने तिचा डेस्क पाहिला. वेलकम मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्षचा बोर्ड लावला होता त्यावर. आणि तो डेस्क पाहून आपोआपच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण तिचं ते नाव जे त्याच्या नावासोबत जोडलं होतं ते पाहूनच तिच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. तिचा आधीचा डेस्कच अमितने तिच्यासाठी रेडी केलेला, आणि तोच डेस्क त्याने तिच्यासाठी का रेडी केला असेल हे तिला बरोबर कळत होतं. ती रॉनीला थँक्यू बोलली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तिने समोर पाहिलं तर एक खूप मोठी काच होती. त्यामध्ये तिला तिचा चेहरा दिसत होता, पण तिला माहीत होतं त्या काचेच्या मागून तिचा किंग ऑफ हार्ट तिलाच बघत असणार. तिने मग त्या आरशात पाहून थोडे केस नीट केले आणि मग सगळ्यांची नजर चुकवून त्याला एक फ्लाइंग किस दिली. तसा त्या काचेच्या पलीकडे असलेल्या त्याच्या केबिनमध्ये बसलेला तो मात्र गालातच हसला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.